सुरुवाती अशा ज्या माझ्या आयुष्यातल्या वीकनेसेस आहेत त्या दोन्ही व्यक्ती त्या गाण्यामध्ये सामील होते. सुरुवातीला अवधूत गुप्ते आणि गाणं गायला स्वप्नील बांदोडकर, म्हणजे माझा विषयच संपला. पण फक्त तेवढंच नाही तर ती जी कविता किंवा ते गीत जे रचलेलं होतं आणि त्यानंतर ज्या प्रकारे ते संगीतबद्ध केलं होतं त्याचा दर्जा सुद्धा अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकरला सुटेबल होता. त्यामुळे मी पटकन सांगितलं की यस किरण, मी अवश्य येईन. मला अवधूतचा फोन आला. मला अवधूत बोलला की एक छान गाणं रेकॉर्ड करायचं आहे. किरण खोत नावाचे संगीतकार आहेत, त्यांनी शब्द लिहिले आहेत गाण्याचे. मी त्याला म्हटलं की मला गाणं पाठव व्हॉट्सॲपवर, मी ऐकून घेतो. जर मला माझ्या आवाजाला सुटेबल असेल तर मी नक्की गाईन. हो एकमेकासाठीचा पहिल्या मिठीचा कधी मन मोकळा कधी दाटी वाटीचा क्षण तो आठवतो पहिल्या भेटीचा क्षण तो आठवतो पहिल्या भेटीचा. थँक्यू सर. पहिली गोष्ट म्हणजे मी शुभेच्छा द्यायला आलो होतो कारण स्वप्नील वारके माझा मित्र आहे आणि तो विचारी सरांशी असोसिएट आहे. ते काही दिवसांनी तुम्हाला कळेल. तर मी त्यांना शुभेच्छा द्यायला आलो होतो पण मला खूप बरं वाटते. तर मी हे एक छान गोष्ट मिस केली असती. ज्या पद्धतीने टीजर पाहिलं आहे मी, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्या कविता आणि त्या फिलिंग्स, ते गाणं, त्यामुळे मला इथे बोलवलं आणि माझा तुम्ही एवढा सत्कार केला त्याबद्दल मी खरंच मनापासून आभारी आहे.